मॉर्निंग फ्रेंड्स, हा आज माझा वर्कआउटचा 6वा दिवस आहे आणि मी आज आलेलो आहे बेनालम बीचला कार्डिओ करायला. आणि कार्डिओ झाल्यानंतर मी ॲब्स वर्कआउट घेणार आहे. तुम्ही पाहू शकता आज ॲक्च्युली सुट्टी आहे वर्कआउटसाठी पण, बट मी आज पण वर्कआउट ॲड केलेला आहे कारण बरेच दिवस झाले कंटिन्युअसली होत नाही वर्कआउट. त्यामुळे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे हा बीच आहे. बेनालम बीच हा मडगावपासून साधारण 15 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. खूप छान असा हा बीच आहे. एकदम ब्लू वॉटर्स, व्हाईट सँड, खूप मस्त आहे. "45 मिनिट्स वॉकिंग प्लस रनिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर थोडासा वॉर्मअप घेत आहे मी, कारण मला आता थोडंसं मोबिलिटी ड्रिल्स आणि परत स्टमकचा थोडासा वर्कआउट घ्यायचा आहे. मला आठवत नाही लास्ट टाईम मी कधी किती दिवस झाले रनिंग केलं होतं वगैरे. आता मी नव्याने सुरुवात करत आहे आणि त्याच्यामध्ये मी फर्स्ट सेट घेतलेला आहे स्क्वॉट्सचा. याचे पण मी 3 सेट्स घेणार आहे, 15 रिपिटेशन, थोडंसं बेसिकसाठी. आणि त्याच्यानंतर हा आपला पहिलवानकी एक्सरसाइज दंड आहे. दंड पण मी घेत आहे. दंडचे पण 3 सेट्स घेणार आहे 15 रिपिटेशनचे. आणि त्याच्यानंतर मग मी पुढील वर्कआउट क्लाइम्बिंग हिल्स घेत आहे ॲब्ससाठी. पोट भरपूर वाढलेले असल्यामुळे मी आता थोडंसं ॲब्ससाठी वर्कआउट घेत आहे. आणि त्याच्यानंतर फ्लँक फोल्ड घेत आहे आणि त्याच्यामध्ये पण थोडीशी व्हेरिएशन ॲड केलेले आहेत कोर मसल आपला स्ट्रॉंग बनवण्यासाठी. आणि पाठीमागे पाहू शकता सुंदर असा समुद्र किनारा दिसत आहे. या एन्व्हायरमेंटमध्ये एक्सरसाइज करण्याची एक वेगळीच मजा आहे. त्याच्यानंतर स्टँडिंग ॲब्स वर्कआउट घेतलेला आहे मी. स्टँडिंग ट्विस्टेड क्रॉस, व्हेरी गुड. मोस्टली बऱ्याच लोकांना असं वाटतं की ॲब्सचा वर्कआउट केल्यानंतर स्टमक कमी होते, बट हा गैरसमज आहे. ॲब्सचा वर्कआउट केल्यानंतर जो आपला कोअर मसाला आहे तो स्ट्रॉंग होतो आणि जे ओव्हरऑल बॉडी फॅट आहे, आपण स्पॉट रिडक्शन नाही करू शकत आहे. ओव्हरऑल बॉडी फॅट तुमचं डाएट आणि वर्कआउट याचं दोन्हींचं कॉम्बिनेशन करून स्लोली फॅट कमी होणार आणि फॅट लॉस होत गेल्यानंतर स्टमकवरची फॅट पण आपोआप नंतर थोड्या दिवसांतर कमी होणार. मी बेसिकपासून सुरुवात करत आहे कारण बराच गॅप पडलेला आहे, त्यामुळे थोडंसं मोबिलिटी चेक करत आहे. व्हेरी गुड. त्याच्यानंतर स्किपिंग ॲड केलेलं आहे मी माझ्या वर्कआउटमध्ये. तुम्ही पाहू शकता खूप दिवसानंतर पण मला स्किपिंग येतं, हे खूप बरं वाटलं. जवळपास 91 किलो वेट आहे माझं आता आणि त्याच्यासाठी मी आता फॅट लॉस करत आहे. हा 6वा दिवस आहे माझा फॅट लॉसचा. गुड. डाएट अजून 90% म्हणू नाही शकत, 60-70% थोडंसं डाएटवरती येत आहे चेंजेस करत. खूप दिवसानंतर मी हँडस्टँडचा प्रयत्न करत आहे. हेडस्टँड. स्टार्टिंगला लॅक ऑफ कॉन्फिडन्स, मला जमतच नव्हतं, बॅलन्स पण करता येत नाही, काही नाही. आता पाहू. त्यानंतर थोडंसं मनाला स्ट्रॉंग बनवलं आणि परत ट्राय केलं. फर्स्ट अटेम्प्टमध्ये काहीच जमलं नाही, तरी पण मी ट्राय केलेलं आहे. पाहू शकता तुम्ही मी बॅलन्स करत 1-2-3 सेकंद हेडस्टँड जमलेलं आहे फर्स्ट याच्यामध्ये. आणि मी त्यानंतर मग सेकंड टाईम ट्राय केलेला आहे. याच्यामध्ये मला बऱ्यापैकी हँडस्टँड जमलेलं आहे. त्याच्यानंतर मग मी माझी कोअरची एक्सरसाइज ट्राय केली आज. बॅलन्स करत 91 kg फॅटी लूक असं हेडस्टँड करणं खूप डिफिकल्ट जात होतं. त्याच्यानंतर परत मी थर्ड सेट घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मला बऱ्यापैकी जमलेलं आहे. हा एक पॉझिटिव्ह साईन आहे, कारण याच्यामधून माझा कॉन्फिडन्स गेन होतो आणि मला वाटतं की मी करू शकतो, परत मी करू शकतो. जसं माझी पास्टमध्ये फिजिक होती त्यामध्ये मी येऊ शकतो, असा हा कॉन्फिडन्स बिल्ड होतो.
याच्यामध्ये मी 2-3 व्हेरिएशन कोअर मसलसाठी ॲड केलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि त्याच्यानंतर मग ती वॉटर पाहून मला तिथं स्विमिंगचा मोह आवरलेला नाही आणि मी लगेच वॉटरमध्ये गेलो. वर्कआउट झाल्यानंतर थोडंसं डुबकी मारलेली आहे. एकदम असं क्लीन वॉटर आहे इथं. थोडंसं तर सेकंड राऊंड पण इथं गेलेलं आहे मी पाण्यामध्ये. हॅलो फ्रेंड, खूप चांगल्या प्रकारे वर्कआउट झालेला आहे आजचा. याच्यामध्ये कार्डिओ मी केलेला आहे 30 मिनिट्स. कार्डिओ पण खूप चांगलं झालं आहे, वॉकिंग प्लस रनिंग. याच्या आधी खूप दिवस आधी केले होतं, आठवत पण नाही की कधी कार्डिओ केलेला. पण त्याच्यानंतर मी ॲब्स वर्कआउट घेतलेला आहे. ॲब्स वर्कआउटनंतर फ्री वर्कआउट काही मोमेंट घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर मी हेडस्टँड पण ट्राय केलेला आहे. खूप दिवसानंतर हेडस्टँड ट्राय केलेला आहे. वर्कआउट झाल्यानंतर मग मी घरी निघालेलो आहे माझ्या गाडीमधून. तुम्ही पाहू शकता गोव्यामध्ये ही गोष्ट चांगली आहे की आज सर्वीकडे नारळाची झाडं दिसतात आणि खूप चांगला असा नेचर आहे. त्याच्यानंतर मी आलेलो आहे फिश घ्यायला, कारण एवढा चांगला वर्कआउट झाल्यानंतर आज प्रोटीन सोर्समध्ये काहीतरी पाहिजे. मग मी इथून बांगडे घेतलेले आहे. आज बांगडे भरपूरच महाग होते, बांगडे फिशरमॅन्सला पण फिश भेटले नाही. आणि हा एक क्षण मी थोडासा माझ्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केलेला आहे रूमजवळचा. कारण इथं बघितल्यानंतर बालपणीचे दिवस आहे ते ग्रामीण भागातल्या मुलांची एक मजाच वेगळी असते की म्हशी चालवताना वगैरे. म्हणून मी हा थोडासा बालपणीचे काही क्षण रिमाइंड झाले म्हणून मी हा एक कॅप्चर केलेला आहे. त्याच्यानंतर फ्रेश होऊन मी देवाला थोडंसं पूजा केलेली आहे, दिवा लावलेला आहे आणि त्याच्यानंतर माझा ब्रेकफास्ट. खूप छान वर्कआउट झाल्यानंतर असं कंप्लीट एक मील पाहिजेच. त्यामुळे मी माझ्या मीलमध्ये पोस्ट वर्कआउट मीलमध्ये मी ॲड केलं आल्मंड, ज्याच्यामधून विटॅमिन्स प्लस हेल्दी फॅट भेटू शकते मला. स्प्राउट्स आहेत, त्याच्यामधून मला कार्बोहायड्रेट प्लस प्रोटीन आणि फायबर भेटतात. आणि त्याच्यासोबत 3 एगचा ऑमलेट ॲड केलेला आहे, त्याच्यामधून मला हेल्दी फॅट आणि परत प्रोटीन भेटू. असं हे कंप्लीट मील असं आहे जो वर्कआउट झालेला आहे, ज्याच्यामुळे आपले प्रोटीन, ज्याच्यामुळे आपले मसल्स थकलेलं आहे, त्याच्या रिकव्हरीसाठी हे असे कंप्लीट मील मी ॲड केलेलं आहे. तुम्ही पण मला कमेंट करू शकता की तुम्ही तुमच्या पोस्ट वर्कआउटनंतर कोणतं पोस्ट मील घेता.